नाशिकमधून गोदावरी नदीच्या पुराचा फटका हा धार्मिक विधींना बसलाय। नाशिकमध्ये रामकुंडांवर देशभरातून हजारो भाविक दररोज येतात। धार्मिक विधींसह दशक्रिया विधी आणि अस्थि विसर्जन ही इथं केलं जातं। मात्र पावसामुळे इथली मंदिरही पाण्यात आहेत। धार्मिक विधी थेट रस्त्यावर करावे लागतात। पुराचा या सर्व विधींना कसा फटका बसतोय सांगतायत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। नाशिकमध्ये सलग 6व्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे आणि परिणामी नाशिकच्या रामकुंडावर जे धार्मिक विधी दररोज केले जातात त्या धार्मिक विधींना देखील पुराचा मोठा फटका बसलेला आहे। समोर जर आपण बघितलं तर जो गोल घुमट आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी आणि पलीकडच्या बाजूला रामकुंडावर दररोज हजारो भाविकांकडून दशक्रिया आणि अन्य विधी जे आहेत ते या ठिकाणी पार पाडले जातात। अगदी अस्थि विसर्जन देखील या ठिकाणी करण्याला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यामुळे खरं तर देशभरातल्या भाविकांची मोठी गर्दी दररोज रामकुंडाच्या परिसरामध्ये असते। मात्र गेल्या 6 दिवसांपासून हा सगळा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि परिणामी आता नदीच्या किनाऱ्यावर किंवा रस्त्यावर हे सगळे धार्मिक विधी करण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे। त्यामुळे गोदावरीच्या पुराचा मोठा फटका जो आहे तो गेल्या 6 दिवसांपासून या सगळ्या पूजा विधींना देखील बसताना आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।